वेलकम टू ए न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा 19वा लेसन धोंडा. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर आजचा लेसन धोंडा म्हणजे काय तर दगड. हा लेसन लिहिला आहे डॉक्टर संजय ढोले यांनी. यांचा जन्म 1965 सालचा. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून विज्ञान कथा प्रसिद्ध. प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरित, अंतराळातील मृत्यू हे विज्ञान कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे जे डॉक्टर संजय ढोले आहेत ते जास्त तर विज्ञान कथासाठी प्रसिद्ध आहेत. तर धोंडा या पाठात थोडक्यात काय आहे ते आपण पाहू. राजू हा खोडकर पण जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. तर ही कथा आहे राजूची. हा खोडकर म्हणजे खोड्या करतो, पण जिज्ञासू म्हणजे कोणतीही गोष्ट असेल तर त्याचा पाठपुरावा लावल्याशिवाय तो राहत नाही. तर असा हा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करण्याची आवड आहे. तर हा जिज्ञासू मुलगा पण खोडकर असलेला मुलगा, याला कशाची आवड आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करतो. एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो. तर तो जसं दगड गोळा करतो तर एके दिवशी तो काय करत होता, दगड गोळा करत होता. तर त्याला रात्रीच्या वेळी एक अनोखा म्हणजे एक आगळावेगळा दगड मिळतो. या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घेऊया. तर हा दगड अनोखा का आहे, हा वेगळा का आहे बाकीच्या दगडांपेक्षा, हे आपल्याला या लेसनमधून मिळेल. तर ही एक काल्पनिक विज्ञान कथा आहे. म्हणजे ही जरी विज्ञान कथा असली तरी ही काल्पनिक आहे, इमॅजिनरी आहे. ही सत्य घटनेला आधारित नाही आहे. तर राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा होता. राजू हा चौकस बुद्धीचा म्हणजे काहीही घटना झाली तरी ती कशी झाली याची चौकशी केल्याशिवाय तो राहायचा नाही. सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. तर तो कधीही शांत बसायचा नाही, काही ना काही उद्योग करत राहायचा आणि खूप प्रश्न विचारायचा. 1/1 म्हणजे किती, 0/1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. तर राजू हा काय करायचा, दुसऱ्यांना नुसते प्रश्न विचारायचा आणि त्यांना भंडावून म्हणजे गोंधळून सोडायचा. तर रस्त्यात जरी एखादी नवीन वस्तू किंवा प्राणी दिसला तर त्यातच तो रमायचा, त्यांच्यासोबतच तो खेळत बसायचा. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. तर राजू काय करायचा, एखादी गोष्ट दिसली की तीच पाहत बसायचा, दगडांसोबत खेळत बसायचा. त्याच्यामुळे राजूचे मित्र शाळा सुटल्यावर पुढे निघून गेले आणि राजू मागेच राहिला. संध्याप्रकाश अंधुक होऊ लागला होता. म्हणजे काय तर आता रात्र होऊ लागली होती, सायंकाळची वेळ झाली होती. तर प्रकाश कसा झाला होता, अंधुक. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. तर राजू रमत चालला होता, एक एक दगड उचलायचा आणि बॉलिंग जशी करतो आपण तसा फेकायचा. असं करत तो काय करत होता तर रस्त्याने चालला होता, जसं की आपल्याला चित्रामध्ये दिसतंय. आता पुढे अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती लागला. आता तो एक एक दगड उचलत होता. तर असा एक दगड त्याच्या हाती लागला जो गुळगुळीत दिसत होता, म्हणजे एकदम मऊ होता दिसायला, पण स्पर्शाला तो मऊ नव्हता तर खरखरीत होता. त्यानं तो नेहमीप्रमाणे फेकला. तर बाकीचे दगड जसे फेकत होता तसाच त्याने तो दगड फेकला, पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. तर बाकीचे दगड जसे फेकल्यावर घरंगळत जातात तसं तो दगड गेला नाही, तर तो दगड उड्या मारत गेला. जसं रबरी बॉल आपण फेकल्यावर कसं उड्या मारत जातो तसा हा उड्या मारत गेला आणि जास्त बल लावून त्याने फेकला नव्हता, तरीसुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त अंतरावर जाऊन तो थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा. तर कसा थांबला, जसं गाडीला ब्रेक लागल्यावर गाडी थांबते ना जागीच, तसा तो बॉल थांबला. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. आता राजूला आश्चर्य वाटलं कशाचं,
तर बाकीच्या दगडांप्रमाणे हा जात नाही आहे, हा एवढा लांब कसा काय गेला, उड्या मारत कसा काय गेला, म्हणून थोडा वेळ तो थबकला, म्हणजे थोडासा आश्चर्यचकित झाला आणि थांबला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्यानं दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्यानं तो फेकला. आता आपण जास्त बल नाही लावलं तरी पण हा दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला हे पाहण्यासाठी त्याने अजून एक दगड उचलला आणि खूप जोर लावून तो फेकला. पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. आता काय झालं तर त्याने जो दुसरा धोंडा फेकला तो खूप बल लावून फेकला, तरी पण जो पूर्वीचा गुळगुळीत दगड होता तो जिथे पोचला ना तिथे हा दगड नाही पोचला, त्याच्यापेक्षा पण कमी अंतरावर पोचला. त्याच्यामुळे राजू थोडा घाबरला. तो त्या विचारात पडला की असं कसं झालं. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. आता राजूनं आधी खूप दगडं फेकली होती, पण हा अनुभव त्याला पहिल्यांदाच आला होता. त्याच्यामुळे त्याला काही कळत नव्हतं की हे होतंय तरी काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. आता त्याला काय करावं सुचत नव्हतं. त्याला असं वाटलं की कदाचित हा आपला भ्रम म्हणजे आपला भास असेल, म्हणून त्यानं तो गुळगुळीत पण रखरखीत असा जो धोंडा होता तो पुन्हा फेकण्याचं ठरवलं. आता काय होतंय ते त्याला पाहायचं होतं. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसा तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. आता काय केलं त्याने, तोच धोंडा पुन्हा उचलला आणि जास्त बल नाही लावलं. असाच तो चेंडू जसा आपण फेकतो तसा तो फेकला. परंतु काय झालं तर तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. जसा आपला रबरी बॉल उड्या मारत जातो ना तसा तो उड्या मारत गेला. जसं खोडकर मुलं उड्या मारत जातात तसाच तो धोंडासुद्धा उड्या मारत गेला आणि जो धोंडा पूर्वी त्याने फेकला होता तर त्याच्यापेक्षाही जास्त तो लांब गेला आणि उंच उड्या मारत जाऊन तो एका ठिकाणी थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. तर हा जो धोंडा आहे तो बॉलसारखा उड्या मारत जातोय, तर याची त्याला खूप गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तर बाकीच्या दगडांसारखा हा नाही आहे, हा खूप वेगळा आहे आणि बॉलसारखाच आहे. या विचारानं त्याला खूप आनंद झाला आणि नवीनच खेळणं आपल्याला मिळालं म्हणून तर तो अजून खुश झाला आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. तर हा धोंडा काहीतरी विलक्षण म्हणजे बाकीच्या धोंड्यांपेक्षा काहीतरी वेगळे गुण याच्यामध्ये आहेत याची जाणीव त्याला झाली. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवावा लागला. आता शाळा सुटून खूप वेळ झाला होता, अंधारसुद्धा व्हायला लागला होता, म्हणून राजूनं आता ते धोंडे फेकणे बंद केलं. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. तो जो आगळा वेगळा धोंडा होता तो घेऊन तो काय केला त्याने उचलला. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याने गोळा केले. आता तोच एक दगड घेऊन तो थांबला का? नाही, त्याने अजून वेगवेगळ्या प्रकारचे दगडसुद्धा गोळा केले. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. तर राजू खूप खोडकर, शाळा सुटली तरी उशिरा घरी येणारा मुलगा होता. तर घरी काय करायचे, सगळे ओरडून त्याच्यावरती रागून त्याचं स्वागत करायचे आणि आज तर त्याला त्या विलक्षण दगडामुळे खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे बाबा त्याच्या स्वागताला तयारच होते. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही. तर राजूचे जे वडील होते बाबा पाटील ते कसे होते, कडक शिस्तीचे होते आणि खूप करारी म्हणजे कडक होते खूप. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. तर घरी येताच बाबा कसे ओरडले, करड्या स्वरात म्हणजे एकदम कठोर स्वरात त्याला ओरडले. तर कसे ओरडले, राजू कुठे होता इतक्या वेळपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. तर बाबा जेव्हा विचारतात की तू एवढा वेळ कुठं होतास, शाळा सुटून तर खूप वेळ झाला, एवढा वेळ कसा लागला तुला? तर राजू सांगतो की शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. तर काय खेळत असेल हा? दगडधोंडे.
तर बाबांना त्याची रोजची सवय माहिती आहे, म्हणून बाबा म्हणतात, काय खेळत होतास? दगडधोंडे. बाबांचा वैतागलेला स्वर. आता बाबांना माहीत होतं की हा शाळा सुटल्यावर क्रिकेट, फुटबॉल असलं काही खेळत बसत नाही, हा नुसतं दगडांच्या मागे लागलेला असतो. म्हणून वैतागलेल्या स्वरात, वैतागलेल्या बोलात काय म्हणतात बाबा, की काय खेळत होतास तू? दगडधोंडे. तर राजू म्हणतो, हो. राजूचा हुंकार म्हणजे त्या राजूचा होकार असतो, हो, मी दगडधोंडेच खेळत होतो. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिरकावले. तर राजूचे बाबा रागवले होते, तर त्यांनी काय केलं, तर त्याच्या खिशातले सगळे जे दगडधोंडे होते ते काढले आणि बाहेर भिरकावले, म्हणजे बाहेर फेकून दिले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत होता. तर तो फेकलेला जो विलक्षण धोंडा होता त्याच्याकडे राजू पाहत होता. आशाळभूत म्हणजे थोडक्यात तर तो दगड आता आपल्यापासून लांब गेला या भावनेने तो त्याच्याकडे पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती, पण राजूला झोपच येत नव्हती. आता जेवण वगैरे झालं, राजू झोपायला आला, पण रात्र खूप झाली, परंतु राजूला काही झोप येत नव्हती. का झोप येत नव्हती? तर त्याचा तो विलक्षण धोंडा बाबांनी फेकून दिला होता. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. तर तोच धोंडा नेहमी त्याच्या डोळ्यासमोर येत होता, सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता, कारण ते एक नवीन खेळणं पाहून त्याला खूप आनंद झाला होता आणि ते खेळणं आता त्याच्या डोळ्यांसमोर नाही आहे. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. आता आजूबाजूला पाहतो तो, आईबाबा झोपलेत का, आणि थोडासा बाहेर येतो. बाहेर येऊन तो काय बघतो, तर खूप अंधार आहे. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? आता एवढ्या अंधारात त्याला तो दगड सापडणार होता का? नाही, कारण दगड पण काळे असतात आणि खूप अंधार आहे. तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगडधोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली. तरीसुद्धा त्याने पाहिलं होतं ना की बाबा आपले दगडधोंडे कुठं फेकत आहेत. तर ज्या दिशेने बाबांनी ते दगड भिरकावले होते तर त्या जागेकडे तो जाऊन तो दगड शोधू लागला. पण तो धोंडा काही सापडेना. पण त्या अंधारात त्याला काही राजूला धोंडा सापडला नाही. राजू कष्टानं उठला. आता त्याने काय केलं, तर तो उठला, कारण तो धोंडा शोधून शोधून कंटाळला होता आणि त्याला वाटलं आता अंधारात काही आपल्याला सापडणार नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तर त्याने काय केला, शेवटचा निर्णय घेतला की आता इथे कुठेही सापडला नाही तर झुडूप म्हणजे जे छोटी छोटी झाडं असतात ना, तर त्या झुडपांमध्ये आपण तो धोंडा शोधू, आपल्याला नक्की सापडेल. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. आता तो झुडपात शोधणार तेवढ्यात त्याला लांबूनच एका गर्द म्हणजे एका दाट झुडपात तो धोंडा त्याला दिसला. तर तो धोंडा अंधारात सुद्धा कसा दिसला, कारण त्याची थोडीशी चकाकी, अंधुकशी चकाकी त्याला दिसत होती. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो. तर आता दिवसा तो चमकत नव्हता, पण रात्रीच्या वेळी तो चमकतोय, म्हणून आश्चर्याने राजू म्हणतो की रात्रीच्या वेळी हा असा दिसतो. तर कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला. आता त्या धोंड्यासाठी राजू एवढा वेडा झाला होता की त्या झुडपात अंधारात त्याला कसलीही भीती वाटली नाही आणि झुडपामध्ये हात घालून त्याने तो धोंडा बाहेर काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर हळूच उघडून त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. दबक्या पावलानं म्हणजे पावलांचा आवाज न करता तो घरात आला. तर त्याने आवाज केला नाही, कारण आई बाबा उठले असते आणि बाबा त्याच्यावर पुन्हा रागवले असते. तर आता हे दगडधोंडे कोणीही पाहू नये म्हणून त्याने काय केलं, तर टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्याने काय केले, ते दगडधोंडे म्हणजे तो एक दगड तर होताच, विलक्षण दगड होता ना, अजून 2-3 दगड त्याने आणले होते, तर ते त्याने त्या ड्रॉवरच्या एका कोपऱ्यात ठेवले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. आता तो झोपला. दगड सापडल्यामुळे त्याला झोप आली, तो झोपला. आता सकाळ झाली. सकाळी उठल्यावर पहिलं काम त्याने काय केलं, तर टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि बघतो तर काय, तर धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. तर त्याने त्या दगडासोबत अजूनसुद्धा दगड ठेवले होते.
पण ते दगड त्याला सापडले का? नाही. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. आता राजू विचार करतो की त्या धोंड्यासोबत मी अजून 3-4 दगड ठेवलेले, ते कुठे गेले? आणि नंतर तो त्या विलक्षण दगडाकडे पाहतो. तो त्याला थोडासा फुगीर म्हणजे थोडासा फुगलेला भासला, म्हणजे फुगलेला दिसला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. आता राजूला तो दगड आधी होता ना घेताना, त्याच्यापेक्षा जास्त जड आता जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. आता हा आपला भास, हा आपलं भ्रम आहे की काय असं राजूला वाटलं. कारण 3-4 दगड अचानक गायब झाले आणि हा दगड आता आपल्याला जड लागतोय, तर असं कसं होऊ शकतं? म्हणून त्याला काहीही समजत नव्हतं. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. तेवढ्यात आईने त्याला आवाज दिला, हाक मारली. तर तो जो विचार करत होता की ते 3-4 दगड कुठे गेले, हा विलक्षण दगड रात्री का चमकत होता आणि आता हा एवढा फुगीर का भासतोय, एवढा मोठा का दिसतोय, जड का लागतोय, हे जी त्याची विचार शृंखला चालू होती, तर त्याच्यामधून तो बाहेर आला. आता विचार शृंखला म्हणजे काय? तर विचारांची साखळी. एकामागे एक तो विचार करत होता ना, तर त्याच्यातून तो बाहेर आला. आता याच्या पुढे राजूला काय कळेल? तो दगड विलक्षण तर आहे, तो रात्रीचा चमकतो, तो उड्या मारतो, तो अचानक फुगीर आणि जड पण होतो आणि बाकीचे दगड त्याच्यासोबत राहून कुठे गायब होतात? तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आणि राजूला या लेसनच्या सेकंड पार्टमध्ये मिळेल. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.